गुड मॉर्निंग. वर्ग 11वा. विषय इतिहास. प्रकरण 6वे. भारतातील दुसरे नागरिकीकरण याविषयी आज आपण माहिती समजून घेणार आहोत. या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकूण 7 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये पहिला पॉईंट आहे महाजनपदांचा उदय. या महाजनपदांमध्ये आपल्याला अनेक जनपदांचा समावेश होता असं आपल्याला दिसून येते. तर यामध्ये आपल्याला विशेषतः भौगोलिक विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेतून प्रत्येक जे जनपदाचे प्रमुख होते त्या जनपदांच्या प्रमुखांचा एक उद्देश होता की आपल्या जनपदाचा विस्तार करणे आणि आपली सीमा वाढवणे, इतर छोटे छोटे आजूबाजूचे जे प्रदेश आहे ते प्रदेश आपल्या जनपदाला किंवा महाजनपदाला जोडणे, त्यामधून आपलं स्वतःचं राज्य किंवा आपला प्रदेश समृद्ध, सुखी, वैभवशाली करणे हा त्यामागचा एक उद्देश होता. इसवी सन पूर्व 600च्या सुमारास भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेश ते मगधपर्यंतचा 16 महाजनपदे एकूण उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. त्या सर्वांमध्ये निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून त्याचा विस्तार करणे हीच संकल्पना महाजनपदाच्या उदयाच्या बरोबरीने रुजत गेल्याची आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा अशाच पद्धतीने उदय झाला हे आपल्याला दिसून येते. 16 महाजनपदाचा उल्लेख जैन आणि बौद्ध ग्रंथांमध्ये आल्याचा आपल्याला, त्यासोबत पुराणांमध्ये आल्याचा आपल्याला दिसून येतो. बौद्ध ग्रंथाचा काळ महाजनपदाच्या काळाशी अधिक निगडीत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये 16 महाजनपदांपैकी अश्मक किंवा अस्सक हे महाजनपद आजच्या महाराष्ट्राशी संबंधित आहे. त्यानंतर आपल्याला एक 39 पानांवर असा 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6वे शतक असा एक नकाशा काढून दाखवलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला नकाशावर प्रश्न विचारले जातात. पुढील नकाशामधील आधुनिक शहराची नाव सांगा किंवा या नकाशाचे नाव काय आहे. जसं 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6वे शतक असं आपल्याला या नकाशाचं नाव असल्याचं आपल्याला दिसून येते. तर आता आपल्याला 6.2 अश्मक अस्सक महाजनपदे याविषयी माहिती आपण अभ्यासू. 16 महाजनपदांपैकी हे एकच राज्य दक्षिणापथ नावाने ओळखलं जात होतं. बाकीचे 15 महाजनपदे ही उत्तर भारतात होती. सुत्त निपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानुसार दक्षिणापथ म्हणजे हा एक महत्त्वाचा मोठा त्यावेळेचा व्यापारी मार्ग होता. जसे आता वेगवेगळे हायवेज आहे त्याच पद्धतीचा दक्षिणापथ हा मोठा व्यापारी त्यावेळेचा मार्ग होता. त्या ठिकाणावरून व्यापारी आपला व्यापार करत होते, या मार्गाने जात होते. जसं श्रावस्तीपासून उज्जैनी, महिष्मती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत हा अखंड असा दक्षिणापथ रस्ता जात होता. महागोविंद सुत्तांत बौद्ध ग्रंथात अस्सक राजाचा बृहद्दत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव पोतन होते असा उल्लेख आढळून येतो. आणि हेच पोतन म्हणजे आताचा जो बुलढाणा जिल्हा आहे आपला, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये
नांदुरा नावाचं जे गाव आहे ते गाव आहे असं मानले जाते. पोतन या नगराची पोटली, कौंडण्य अशी सुद्धा विविध ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावे आपल्याला दिसून येतात. अश्मक जनपदाला समकालीन असलेलं विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जनपदे दक्षिणापथामध्ये त्यावेळेस समाविष्ट होती. पहिली 3 जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. त्याखेरीज आंध्र, शबर, पुलिंद आणि मुतीप यासारख्या जमातींची राज्येही गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस जे लोकांची वस्ती होती ही विविध नद्यांच्या खोऱ्यांच्या आजूबाजूने वसलेली होती. कारण मानवाला पाण्याची आवश्यकता होती. त्यासोबतच मानव हा पशुपालन करत होता आणि पशुसाठी, पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता होती. म्हणून मानव हा नद्यांच्या खोऱ्यांच्या आजूबाजूने राहत होता. त्यासोबतच नद्यांच्या आजूबाजूने सुपीक असा प्रदेश होता आणि या सुपीक प्रदेशाला खूप चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये उत्पन्न येत होतं. म्हणून मानव त्या काळात नद्यांच्या आजूबाजूने राहत होता. जैन ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की पहिले तीर्थकर ऋषभनाथ यांचा जो मुलगा होता बाहुबली यांना अश्मक राज्य दिलेले होते आणि पोदनपूर ही त्या राजाची राजधानी होती. बाहुबलीचे भव्य मूर्ती श्रवणबेळगोळ म्हणजे आता कर्नाटक राज्यामध्ये हासन नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे. बाहुबली यांना त्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं असं म्हटल्या जाते. आता आपल्याला 6.3 दुसरे नागरिकीकरण समजून घ्यायचे आहे. इसवी सनापूर्वी 1000च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्था असलेली अनेक अशी जनपदे अस्तित्वात आलेली होती. प्रत्येक जनपदाचा स्वतःचा भूप्रदेश होता, स्वतःचं राज्यव्यवस्था होती, स्वतःचे कायदे होते, स्वतःची न्यायव्यवस्था होती. अशा पद्धतीचे स्वतंत्र, समृद्ध आणि वैभवशाली अशा पद्धतीचे त्यावेळेची जनपदे असलेली आपल्याला दिसून येते. तर आपण याच्या आधी बघितलं की प्रत्येक जनपदाचा प्रमुख असलेला जो राजा असायचा तो आपल्या सभोवतालच्या इतर प्रदेशावर आक्रमण करायचा आणि त्या ठिकाणचा भूप्रदेश तो काय करायचा, आपल्या प्रदेशाला जोडायचा, जेणेकरून त्या राज्याची संपत्ती किंवा त्या राज्याचा विशाल प्रदेश आपल्या राज्याला जोडल्यामुळे आपलं स्वतःचं राज्य मोठं करत होता. अशी एक महत्त्वाकांक्षा, विस्ताराची महत्त्वाकांक्षा होती. भौगोलिक सीमा आपल्या विस्ताराच्या अशा प्रत्येकांमध्ये त्यावेळेस महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी अनेक ठिकाणी सत्ता संघर्ष झाला आणि हे सत्ता संघर्ष जनपदांमध्ये प्रबळ असा होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे गोदावरीच्या तटापर्यंत असे एकूण टोटल 16 महाजनपदांचा यामधून उदय झाला. महाजनपदाच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्त्व पावलेले काही नगरं होती. त्या नगरांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. विविध ठिकाणचे नगरं समृद्ध झाले, व्यापार प्रगतीपथावर गेला, वैभवशाली देवाणघेवाण लोकांमध्ये व्हायला लागली. या सगळ्याच उलाढालीला, या सर्व प्रगतीला आपण भारतातील दुसरे नागरिकीकरण असे म्हटले जातात. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, भारताच्या दुसऱ्या नागरीकरणाविषयी माहिती लिहा. तर अशी आपण याच्यामध्ये माहिती लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे की महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथामध्ये चंपा राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोशांबी आणि वाराणसी या 6 नगरांचा उल्लेख आढळून
राहत होती, व्यापारी व्यापार करत होते. अतिशय समृद्ध अशा पद्धतीचं लोकजीवन यामध्ये होतं असं आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये दिसून येते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील अशा पद्धतीची ही नगरं आणि या व्यतिरिक्त अनेक नगरं भरभराटीस आलेली आपल्याला दिसून येते. जनपदे आणि महाजनपदांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी उत्खननामध्ये व आपल्याला सापडलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे, चांदी आणि तांब्याची आहत नाणी सापडलेली आहेत. या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यामध्ये कारशापन किंवा पण या नावांनी केलेला आपल्याला आढळून येते. उत्खननामध्ये अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या वस्तू सापडलेल्या आहे की ज्यामधून आपण त्या काळातला समृद्ध काळ किंवा तो काळ अतिशय वैभवशाली असा काळ होता हे आपण मानू शकतो. अनेक निर्देशक बाबीसुद्धा त्यावेळेच्या आपण संस्कृती ही प्रगत संस्कृती होती हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो की त्यावेळेस प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्राचा विकास केला गेलेला होता. मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था ग्रामापर्यंत छोट्या छोट्या ग्रामापर्यंतची व्यवस्था सुद्धा अतिशय नीट व्यवस्थित ठेवल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे ग्रामवसाहतींचे जाळे ज्याला प्रभाव क्षेत्र म्हटलं जायचं ते ग्रामवसाहतींचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न होतं, जे राजांपर्यंत छोट्या छोट्या गावांचा प्रदेशसुद्धा त्याच्या सत्तेमध्ये केंद्रित केलेला होता. सुविहित कर प्रणाली होती. राज्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यावेळेस राजाने कर प्रणाली अतिशय सुंदर अशा पद्धतीची केली होती. गरिबावर जास्त भूदंड पडू नये, आर्थिक त्याचं नुकसान होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कर पद्धती त्याने व्यवस्थित त्यावेळेस केलेली दिसून येते. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्ग केलेला होता. जलमार्ग हा नद्यांच्या आणि सागरांमधून होता. या सगळ्यांचे सुव्यवस्थित या मार्गांची जाळे होते. वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय विक्रय पद्धती सुद्धा होती. एक वस्तू घेणे आणि ती दुसरी त्या बदल्यात वस्तू देणे याला वस्तू विनिमय पद्धती असं म्हटल्या जाते. तर या वस्तू विनिमय पद्धतीसोबतच विद्यार्थ्यांनो सुव्यवस्थित चलनसुद्धा होतं. नाणे, शिक्के, पैसा हे जे याला चलन असं म्हटल्या जाते. तर वस्तूंच्या बदल्यात चलनाचा वापर सुद्धा त्यावेळेस केला जात होता. त्यासोबतच त्यावेळेची सुव्यवस्थित कायदे आणि न्यायव्यवस्था होती. गुन्हेगाराने गुन्हा केला तर त्याला दंड देण्याची पद्धत त्यावेळेस होती. त्यासोबतच एखाद्यावर अन्याय होऊ नये यासाठी न्यायदान प्रक्रिया सुद्धा त्यावेळेस होती. नागरिकीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदाच्या काळात अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. तर आज आपण यामध्ये 6व्या प्रकरणामध्ये एकूण 3 पॉईंट अभ्यासलेले आहेत. 6.1, 6.2 आणि 6.3 अशा या 3 पॉईंटचा अभ्यास आज आपण या ठिकाणी केलेला आहे. जर आपल्याला ही माहिती समजली असेल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला पॉवर ऑफ एज्युकेशन दीपक अंबरते सर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे. धन्यवाद.